वॉटरफॉल जवळ आलेलो आहोत. एक रेनकोटवाला तर बघितलाच. हा दुसरा रेनकोटवाला पण बघा. म्हणजे पोरांची मजा मस्ती बघा. हेल्मेट हातात घेतले, लॉक लावायचं ते गळ्यात घातलंय. आता माझा आवाज किती येतो तुम्हाला मला माहित नाही. त्या प्रेशरमध्ये कोणच उभं राहू शकत नाही. येताना पाण्याचा कलर वेगळा होता आणि आता पाण्याचा कलर वेगळा झालेला आहे. कंटिन्यू पाऊस पडतो त्याच्यामुळं. तर मंडळी, आपण शनिवारी येऊन गेलो तेव्हा पाऊस प्रचंड असल्यामुळे आपण ड्रोन उडवला नाही. त्याच्यामुळे आता रिटर्न आलो आहे. आता बघा इकडं बाहुबली धबधबा आणि बाकीचे आहेत. इथून पहिला आपला वॉटरफॉल लागतो. खास तुम्हाला दाखवण्यासाठी मी रिटर्न आलो आहे. आता ह्याच्या पुढे जे असतील ते ड्रोन शॉट असतील ते बघा तुम्ही आणि एन्जॉय करा. आपण भंडारदऱ्याच्या परिसरात आलेलो आहोत आणि पाऊस येतोय जातोय जातोय. मला तर ही शंका आहे नक्की ड्रोन उडवायला भेटतोय का नाही. पण इकडं आलो आहे आणि जेवढं म्हणजे पूर्ण भरलेला आहे तो. सध्या म्हणतात ना रिमझिम पाऊस चालूच आहे. पाऊस काय थांबायचं नाव नाही घेते. हे बघा इथे दरवाजे त्यांनी कसं ते एकदम एवढे मोठे नटनी कसं एकदम प्रॉपर बांधले बघा. कारण एवढा पाण्याचा स्रोत आहे पूर्ण तो पूर्ण अडवलेला आहे. जर चुकून हे निघालं तर किती प्रमाणात ते पाणी असेल, ते कुठपर्यंत गेलं आहे पाणी, तिथून ते पाणी कितीच्या स्पीडनी येईल आणि डायरेक्ट त्या साईडला जाईल. एकदम नितळगार पाणी वाटते. पण ना तेच सांगते, जर हे दरवाजे उघडले तर ते किती प्रचंड प्रमाणात पाणी जाईल. आणि आता हे पाणी ना ह्या साईडनी बघा, म्हणजे तो पूर्ण फ्लो वेवमध्ये बाहेर निघेल सगळं. खूप भयानक आहे. इकडे आम्ही चालू आहे, म्हणजे आम्हीच आहोत सध्या. जास्त काय गर्दी वगैरे नाही आहे. आज शनिवार असल्या कारणामुळे म्हणजे आणि लवकर आलो आपण, त्याच्यामुळे असं गर्दी नाही तर चांगलं वाटतंय. बाकी थंडी वाजायला लागली. तर ह्याचं जे पाणी आहे ना, छोटे दवबिंदूसारखे तसे येत आहेत, उडत आहेत. आणि मगाचपासून आपण एवढ्या प्रवासानंतर आलो आहे ना, खूप पाऊस होता त्याच्यामुळे भिजलो. आणि मला असं अजिबात वाटत नव्हतं की आता मी चाललो आहे तर म्हणजे इकडं पाऊस थांबलेला असेल किंवा काय. आता ही आपली सुरुवात आहे. अजून एंडपर्यंत तुम्ही बघसालच की नक्की पाऊस थांबला आहे का कसा पडतो आहे माहीत नाही. पण मजा येते ना खाली. इथं आपण रंधा वॉटरफॉल जवळ आलेलो आहोत आणि बाईक पार्किंग म्हणजे आपण डायरेक्ट गाडी इथपर्यंत येते पूर्ण, तर आपण इथं गाडी लावू शकतो. आणि ह्या साईडला बघा, इथून सुद्धा असं तिकडून पुढे जायला रस्ता आहे त्या साईडला. आणि इथून आपण हा नजारा पण बघू शकतो. फक्त एवढंच आहे, इथून खाली काय लोक येतात मस्ती बिस्ती करायला किंवा काय. तर इथं शेवाळ जर असेल तर तुम्ही खाली पडू शकता आणि पाण्याच्या फ्लोमध्ये पुढे जाऊ शकता. सो त्याची काळजी घ्या. माझं म्हणणं काय, हे वरची आहे ना, तिथून आपल्याला जायला रस्ता दिला आहे, त्या साईडला जायला रस्ता दिला आहे, तर तेवढं तिकडे जावं फक्त. म्हणजे इथं उतळ वाटतं, खाली काहीतरी आहे ते दिसतंय सुद्धा. हां, हे बघा इकडे दगड आहेत, तर इकडे दगड आहेत ते दिसत आहेत सगळ्या. पोरांची फोटो काढायला मेहनत बघा. रेनकोटची पॅन्ट खाली गेली आणि वरतून हाफ फोटो. एक रेनकोटवाला तर बघितलाच. हा दुसरा रेनकोटवाला पण बघा. म्हणजे पोरांचं ॲक्च्युली कसं आहे, पाऊस पडतो ठीक आहे, तर रेनकोट धाव्या काढा घाला आणि रेनकोटवर फोटो काढणं काय जमत नाही. म्हणजे ते थोडं विचित्र वाटतं. गर्दी कमी आहे त्याच्यामुळे मस्त वाटतं. आणि पाऊस असाच थांबला पाहिजे आजच्या दिवशी तरी जरा, कारण कंटिन्यू पाऊस जर पडला तर आपल्याला फिरता नाही येणार, ना ड्रोन उडवता येणार ना काहीच. तिथं थोडा बस वॉटरफॉल आहे, तिकडे जाऊया. पाऊस असाच 3-4 तास नको पडू दे. सध्या सप्टेंबर महिन्यात तर पाऊस जायच्या याच्यावर आहे. पण एक छोटा वॉटरफॉल आहे आणि त्याच्यानंतर तिकडून पण समोरून जायला रस्ता आहे. हे बघा, एक त्या साईडने पाणी येतं आणि एक त्या कोपऱ्यातून पाणी येतं.
असं पूर्ण तिकडे खाली जाते, त्या दगडांवर आपटते आणि इथून पण अजून खाली आहे. बाजूला मंदिर आहे, तिथं नक्की कसे जात असतील काय आयडिया नाही, कारण पाण्याचा जर फ्लो जास्त असेल तर मग तिकडे जाणं थोडं मुश्किलच आहे. ह्या साईडला पण जायला रस्ता आहे, इथं पण वरती आहे आणि तिकडून छोटा वॉटरफॉल आहे तो दिसतो. आता आपण त्या साईडला जाऊया, तिकडे नक्की कुठला व्ह्यू आहे तो पण बघूया. आपला रंधा वॉटरफॉल तर एक्सप्लोअर करून झालेला आहे. आता आपण पुढच्या वॉटरफॉलकडे निघूया. समोरच भंडारदरा आहे आणि त्याच्यानंतर आता आपण ज्या वॉटरफॉलला गेलेलो तो ह्या साईडला आहे. बाकी तुम्हाला सामंदारी बाकी सगळं काही करायचं असेल तिथं समोर दिलेलं आहे, ते करायचं असेल तर आपल्याला ह्या साईडला जावं लागतं. तुम्हाला कुठला ट्रेकिंग पॉईंट कुठला? वसुंधरा पहिला वसुंधरा लागेल ट्रॅकिंग. ठीक आहे. त्याच्यानंतर कोलटेबे फॉल, ओके. नंतर नानी फॉल, नकलेश फॉल, मग मंदिर, मग सांदणी आली, मग रिवर्स वॉटरफॉल. ठीक आहे चालेल. वसुंधरा फॉल सांगितला ना. ठीक आहे चालेल. तर इकडे आल्यानंतर इथं मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये गाईडचे नंबर दिले त्यांचे, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा येताना. आणि घेऊन झाली इथून जाताना तुम्ही गाईड घेऊन जा, जेणेकरून तुम्ही कुठं हरवणार नाही, सुखरूपपणे जासाल आणि सुखरूपपणे येसाल. इथं अमृतेश्वर मंदिराचा इतिहास लिहिलेला आहे. पण डायरेक्ट इकडे चालू आहे. थोडा आता भिजलो आहे मी सध्या, थोडी थंडी वाजते. आपण डायरेक्ट इकडे चालू आहे, कारण एक एक पॉईंट करत करत इकडे आलो असतो आणि मग परत रिटर्न जाण्यापेक्षा बोललो लास्टून पुढं जाऊया आणि मग डायरेक्ट बाहेर निघून जाऊया. इथे 2 नंदी आहेत, एक नंदी भग्नावस्थेत आहे आणि एक नंदी चांगला आहे. तिकडे थोडी वास्तू आहेत आणि इकडं आतमध्ये त्या साईडने मंदिर आहे. इथं सध्या हे पाण्यामध्ये गेलेले. ही बघा, ही त्याची बाहेरील बाजू पूर्ण नक्षीकामाने केलेलं आहे. त्याचं नक्षीकाम बघा ना एकदम, म्हणजे त्या काळी कसं त्यांनी नक्षीकाम केलं आहे पूर्ण. आतमध्ये बसायला वगैरे जागा आहे. आणि हे पाण्यामध्येच गेले आहे, कारण पावसामुळे आपण त्या साईडनेच बघितलं. आता सेम आपण ह्या साईडने आता बघतो. हे मंदिर 12व्या शतकात यादव राजांनी बांधलं आहे. वास्तुकला पूर्णपणे हेमाडपंथी शैलीत आहे, म्हणजेच काळ्या दगडात कोरलेली सुंदर शिल्पकला आणि मजबूत बांधकाम. मंदिर भगवान शिवाला समर्पित आहे. इथे छोटासा तलाव आहे, ज्यात जे सगळे साईडला आहेत ना ते कोपरे कोपरे बघा, याचं नक्षीकाम करून ते केलेलं. आणि आतमध्ये जे छोटे छोटे आहेत, तिथं आतमध्ये एक एक मूर्ती लावलेली आहे. हे पाणी स्वच्छ आहे, याच्यामध्ये उडी वगैरे मारू नका. हे पाणी वापरत आलेलं होतं. हे बघा एकदम नितळ पाणी एकदम. हे बघा एकदम नितळ पाणी. चला मंडळी, आता मस्तपैकी एक एक वॉटरफॉल कॅप्चर करूया. पाऊस थांबला पाहिजे, कारण ड्रोन फ्लाय करायचं आहे. आता बघू, इथं भिजलो आहे, मला आता भिजायचं आहे मस्तपैकी. जाताना हालत काय होते ती बघायची. आता 1-2 दोघांनी रेनकोट घातले, त्यांनी पण रेनकोट घातले. याचं गरजेचं आहे, सगळं सामान ह्याच्यामध्ये बॅगेमध्ये. बाईक पार्किंग इथं केलेली आहे. आणि वनराई वॉटरफॉल बाकी आहे आपला, म्हणजे अजून पुढे आहेत 2-3 वॉटरफॉल आहेत, पण वनराई वॉटरफॉल आहे, तिकडे जाऊया. पाऊस कंटिन्यू चालू आहे आणि मला कॅप्चर करायचं आहे, पण पाऊस काय थांबायचं नाव नाही घेते. तिथं त्यांनी पायऱ्या वगैरे केलेल्या आहेत. समोरच वॉटरफॉल आहे. कसला भारी दिसतं. आणि पावसाला नेमका आजच खूप पडतं. कंटिन्यू पाऊस चालू आहे. 1-2 तास थांबला असतं ना, खूप बरं झालं असतं. त्या छोट्या गुहा आहेत आणि हा वॉटरफॉल बघा, म्हणजे इतका भव्य दिसतोय ना. आता आपण त्याच्या आतमधल्या साईडला आहोत. खूप म्हणजे खूप मोठं आहे. ते पाण्याचे शितोडे बघा कसे वरती येते. आणि एवढ्या पावसात तिथं खाली जायची हिंमत करू नका.
घेते आणि या पायऱ्या थोड्या निसरड्या झालेल्या आहेत. आता मी पडणार होतो, रेलिंगला पकड, थोड्या रेलिंगला पकडूनच खाली उतरलेलं बरं राहील. आपण थोडंसं पुढं आलो आणि पुढं आल्यानंतर इथं नेकलेस वॉटरफॉल आहे. त्याचं नाव, जुनं नाव सारंगी आहे. आता याला नेकलेस वॉटरफॉल कशावरून पडलं हे बघा. दोन्ही साईडनी असं पाणी येतं आहे, मधली जागा रिकामी आहे थोडीशी, आणि असं नेकलेससारखं गळ्यात एखादा हार घालतो आपण तसा, त्या आकाराचं आहे ते, आणि समोरून एका ठिकाणी पाणी पडते ते. आता आपण तिकडे बघायला जाऊया. आपण इथपर्यंत येऊ शकतो, पण इथं पाण्याचा फ्लो जास्त आहे, त्याच्यामुळे तिकडे जाऊ शकत नाही. आणि त्यानंतर इथून आहे ना, इथून पाण्याचा प्रेशर जास्त आहे. नक्की मध्ये पाणी किती आहे काय कळत नाही आहे, त्याच्यामुळे पुढे जाऊन रिस्क घेण्यात काय अर्थ नाही आहे. रिटर्न जाऊया. वॉटरफॉल झालेला आहे. आता अजून वसुंधरा आणि नानी वॉटरफॉल बाकी आहे. पाऊस बघा, पाऊस कंटिन्यू चालू आहे आणि शनिवार असल्या कारण गर्दी तर वाढत चालली. गर्दी काही थांबायचं नाव नाही घेते. मला थंडी वाजायला लागली, आता रेनकोट घातला. पोरांची मजा मस्ती बघा. हेल्मेट हातात घेतले, लॉक लावायचं ते गळ्यात घातलं आहे. आता आपण आलोय नानी वॉटरफॉल जवळ. पाणी जे वरून पडतंय ना ते खूप प्रेशरमध्ये. बघा पाणी कसल्या प्रेशरमध्ये येते खाली. बघा पाणी बघा कसल्या प्रेशरमध्ये येते ते पूर्ण. आणि आता तिकडे गेल्यानंतर पण पाण्याचा प्रेशर खूप असणार आहे. हा बघा पाण्याचा प्रेशर. आता माझा आवाज किती येतो तुम्हाला मला माहित नाही. या प्रेशरमध्ये कोणच उभं राहू शकत नाही. पाऊस कंटिन्यू चालू आहे, त्याच्यामुळे धबधब्यांचा फ्लो जास्त वाढलेला आहे. आता आपण आलो लास्टच्या वॉटरफॉलला, वसुंधरा वॉटरफॉल, जो तिकडून आल्यावर पहिला होता. आपण लास्टला गेलो आणि तिकडून एक एक करत इकडे आलो आहे. येताना पाण्याचा कलर वेगळा होता आणि आता पाण्याचा कलर वेगळा झालेला आहे. कंटिन्यू पाऊस पडतो त्याच्यामुळं. वसुंधरा वॉटरफॉल जरा लांब आहे, थोडं पाण्यातून जास्त जावं लागतंय. आणि आता जरा पाऊस उघडायचं नाव घेतोय, पाऊस कमी झालेला आहे. हा बघा तो वसुंधरा वॉटरफॉल कसला भयानक दिसतोय. चला तर मंडळी, निरोप घ्यायची वेळ झाली. व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये.